श्रीलंकेच्या या टूरमधलं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे सिगिरिया रॉक्स. सिगिरिया रॉक्स म्हणजे अर्थातच रावणाचा महल. आज रावण लंकाधिपती होता आणि लंकाधिपती असल्यानंतर त्याची स्वतःची जागा किती सुंदर असेल किंवा त्याचा राजवाडा, त्याचा महल कसा असेल ह्याची उत्कटता आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये निश्चितपणे येते. रावण मायावी सुद्धा होता. त्याच्यामुळे राक्षसी मायावी विद्या असलेले बरेच काही राक्षस त्याच्या पूर्णपणे शरणागतीमध्ये होते आणि या सगळ्यांना वापरून एक जगामध्ये आश्चर्य निर्माण व्हावं त्यावेळी रावणाने निर्माण करायचं ठरवलं आणि ते निर्माण करण्याकरता या सगळ्यांना बरोबर घेतलं आणि या सगळ्यांना बरोबर घेऊन सिगिरिया रॉक्सवरती पूर्णपणे स्वतःचा महल बनवला. आपण त्या महलामध्ये तर जाणारच आहोत. वास्तुशास्त्राचा तो एक वेगळ्या प्रकारचा प्रकल्प म्हणता येईल, इतकी त्याची घनता आहे. आज सुद्धा तशा प्रकारचं वास्तुशास्त्र कुठल्याही देशामध्ये अवेलेबल नाही. त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठलाही वास्तुशास्त्रज्ञ किंवा याच्या व्यतिरिक्त आर्किओलॉजी, त्याच्या विरुद्ध आर्किटेक्चर, हे कोणी या गोष्टीचं निदान करू शकले नाही की एवढे सगळे दगडी वरती कसे निर्माण केले असतील आणि नक्की असं काय साहित्य किंवा नक्की काय मशिनरी त्याच्यामध्ये वापरली असेल की ज्या मशिनरीचा वापर करून या ठिकाणी एवढी सुंदर कलाकृती घडू शकते. तर खरोखरी जगातल्या आश्चर्यांपैकी ही एक जागा आहे आणि त्या आश्चर्यचकित जागेवरती आपल्याला सुद्धा जायचं आहे.